नुसती खिचडी. काय रे तुझं? आता असं कर, अगदी मागेही नको आणि पुढेही नको, इकडे मध्ये कुठेतरी जाऊन बस. आपली गुरुजी आमच्यात का बशी येतात त्याला शिवला तर तू नको बसू आमच्यात. मी आहे ना इथे. तू कोपऱ्यात जाऊन बस. आणि हे बघ, तुला काही कळलं नाही ना तर मला उद्या विचार. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका. जीवन तुझे आभास प्रेरणा, दिशा तुझीच गर्जना, गर्जना भीमराया. रमाबाई बद्दल पण मला ऐकायचं आहे. सर, हो सर, शेवट थोडं वेगळं आहे. शेवट खुर्चीवरून त्याच्यावर खुर्चीवर बसवा, खुर्चीवर. या दृश्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय कशा पद्धतीचं या ठिकाणी अन्याय अगोदरच्या काळामध्ये चालत होते. अरे किती वर्ष हे उष्टान्न खाणार आहेस? समोर बघ, समोर समोर बघ. अन्नावरती स्वतःचं पोट भरण्याची ही दरिद्री रीत चालू ठेवणार आहेस कशासाठी? नको रे बाळा. एक लक्षात ठेव बाळा, आत्मसन्मानाने जगता येत नसेल तर ते जगणंच नाही. अरे किडे मुंगे जगतातच, पण आपण माणसं आहोत ना. या वरच्या वर्गातल्या मूडवर माणसांना आपलं जगणं ठरवण्याचा काही एक अधिकार नाहीये. बस झालं, ही गुलामगिरी झिडकारली पाहिजे. त्यासाठी तुला संघर्ष करावा लागेल. शिकलास तर हक्काची भाकर मिळेल. समजूत लागले. जोरदार टाळ्या वाजवायचं बाबासाहेबांची सही है र. आप खातो त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही है र. भीमराया. जवळ थोडं जवळ. यावेळेला मी नाही आणू शकतो 14 तळ्याचं पाणी. त्या पाण्यावर कुऱ्हाडीरांचा हक्क आहे, पण आपला नाही. तो मी मिळवेन. तू आधी बरी हो ग. हे घे, मला तुझी गरज आहे. मी आहे तुमच्या सोबत. 14 तळ्याचं पाणी प्यायल्याशिवाय मी मरणार नाही. आपण समानतेसाठी पाण्याला
स्पर्श करणार आहोत. प्रश्न पाप पुण्याचा नाहीये, प्रश्न आपल्या हक्काचा आहे. चला स्पर्शिले तू चौदार पाण्याचा सत्याग्रह खुले केले पाणी 14 तळ्याचे सर्वांसाठी हक्क देऊन माणसाचे केले सोने पीडितांच्या जीवनाचे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. मार्गभूमीचा गाविला दिला भीमराया, माझा भीमराया. भारताचा पाया, आंबेडकर, आपण इथे देशाच्या स्वातंत्र्याबद्दल बोलतोय. आपला देश, आपले लोक स्वतंत्र व्हावेत आणि त्याकरता आपण झटलं पाहिजे असं वाटत नाही तुम्हाला? परंतु आपल्या समाजामध्ये जी मानसिक गुलामगिरी आहे ती संपवण्याचा तुम्ही कधी विचार केलाय? या गोऱ्या लोकांचं साम्राज्य आज ना उद्या उलथवलं जाईलच, कारण ते मुळातच परकीय आहे. परंतु जाती व्यवस्थेचं जोखड जे आमच्या मानेवरती वर्षानुवर्ष लादलं गेले ते उधळण्यासाठी कधी विचार केला तुम्ही? हा खालचा तो वरचा हा जो भेदभाव आहे आणि त्या भेदभावासोबत येणार मला तुमच्यापासून स्वातंत्र्य पाहिजे ते मी मिळवतो. आर्याचे भयंकर शत्रू असलेल्या नाग लोकांनी भारतात बौद्ध धम्माचा प्रसार केला. आर्य लोकांचा अत्याचार सहन करणाऱ्या नाग लोकांना गौतम बुद्धाच्या रूपाने महापुरुष भेटला. नागाच्या वस्तीमध्ये वाहणारी नाग नदी आहे आणि म्हणून त्या शहरास नागपूर म्हटलेले आहे. नागपूर म्हणजे नागाचे गाव असं म्हणतात. म्हणजेच बौद्ध धम्माची जवळीक असणारं हे गाव आहे. हे स्थळ निवडायचे हे मुख्य कारण आहे. धम्म दीक्षेचा जो सोहळा आहे तो नागपूरला घेण्याचं मी निश्चित केलंय. अरे एक त्यांना एक सांगायचंय, एक सांगायचंय. हे करना, हे कट छोटा करना. दिसंबर की 6 तारीख को दिल्ली में देहांत हो गया है. अरे तसं नाही. बाबासाहेब आंबेडकरचं महापरिनिर्वाण दिन.
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा